हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मस्त अशी पहाटेची देवपूजा झाली आहे. खूप छान असं प्रसन्न आणि मनाला शांतता देणारी पूजा झाली आहे, बघू शकताय. आणि इंगळे साहेब जान्हवी आपापल्या कामाला निघून गेले. अंकितला जायचं आहे 10:30ला. त्यामुळे हा मधला पिरियड खूप छान प्रकारे मला मिळतो. टिफिन वगैरे सकाळी बरीच कामं टिफिनची आटपून जातात, म्हणजे भाजी वगैरे होऊन जाते, फक्त अंकितच्या चपात्या राहतात. तर देवपूजा करायला छान भरपूर वेळ मिळाला, म्हणून देव घासून पुसून धुवून छान स्वच्छ करून आणि छान अशी पूजा झाली आहे माझी. आज निवंत पूजा केली होती. आणि परत एकदा तुमच्यासोबत हा पॉट मी शेअर करत आहे मातीचा, जो मागच्या शॉपिंग व्लॉगमध्ये शेअर केला होता आणि सांगितलं देखील होतं की मी दही लावलेलं तुम्हाला दाखवेल. तर बघा किती छान असं घट्ट दही जमलं आहे या मातीच्या भांड्यामध्ये. खूप सुरेख असं दही हे जमलेलं आहे. आणि आमच्या घरामध्ये दही वगैरे मी, अंकित किंवा अंकितचे पप्पा म्हणजे इंगळे साहेब, आम्ही तिघंही खातो. आणि आता जान्हवी देखील आमच्यामध्ये सामील झाली आहे, तर ती देखील दही खाते. तर असं मी भरपूर दही लावलेलं होतं. बघू शकतात किती घट्ट आहे. तुम्हाला काढून दाखवते. भांडं देखील मी तिरपं केलं होतं, बघितलं असेल तुम्ही. अजिबात त्याला पाणी सुटलेलं नव्हतं. आणि आता बघा किती छान असं घट्ट दही जमलेलं आहे. आणि खूप छान चव देखील होती. आयत्या दह्यापेक्षा ह्या मातीच्या भांड्यातली जी दह्याची चव आहे ती वेगळी होती. आणि बघा मी हलवून दाखवलं चमचा, किती घट्ट होतं, पडलं देखील नाही ते. आणि खूप खूप मस्त असं दही लागलेलं आहे. तर स्टीलच्या भांड्यापेक्षा ह्या भांड्यामध्ये, मातीच्या भांड्यामध्ये खूप छान असं दही लागलं होतं. आणि स्वादिष्ट देखील आणि पौष्टिक देखील आहे. सकाळची सगळी कामं आटोपली आणि दुपारी मी निघाली आहेत एवढी मोठी पिशवी घेऊन. आणि यामध्ये भरपूर साड्या होत्या. तर मी निघाली आहेत वहिनीकडे. वहिनीजवळ सगळे ब्लाऊज टाकायचे होते आणि साडी फॉल बिल्डिंगला टाकायची होती. बाहेर बघू शकतात प्रचंड ऊन आहे. अजून मार्च महिनाच आहे आणि एवढं ऊन आहे की ऑटोमध्ये सुद्धा त्या उन्हाची मला झळ लागत होती. खूप खूप तापत होतं आणि खूप जास्त गरम होत होतं. वहिनीकडून निघताना मात्र मी थोडं ऊन कमी होऊ दिलं, मग निघाले. आल्यानंतर थोडी कामं वगैरे उरकली आणि आता मी संध्याकाळी झाडांना पाणी घालत आहे. तर उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी एकतर पहाटे घालायचं, अगदी पहाटे, किंवा मग संध्याकाळच्या वेळेस. तर मी कुंड्यांमध्ये तर पाणी घालतेच आहे, पण वरतून झाडांना देखील जे पानं वगैरे असतात त्यांना देखील ओलं करून देत आहे. म्हणजे बघा आपल्याला कसं थंड पाणी पिलं आणि हातपाय वगैरे छान थंड पाणी धुतले की बरं वाटतं उन्हातून आल्यानंतर, तसं झाडांना देखील त्यांच्या पानांना वगैरे छान असं गार पाणी टाकलं की किती बरं वाटत असेल ना. तर मी वरूनसुद्धा असं पाणी म्हणजे शिंपडत आहे आणि त्यांच्या मुळांना देखील देत आहे. तर हे संध्याकाळचं इंगळे साहेबांचं जे काम आहेत ना, आता मी करायला लागले आहेत. तर ते कधी असते तर ते करतात किंवा मग मी करते. तर असं मी वरून देखील छान असं पाणी घालून त्यांची पानं देखील, त्यांची धूळ वगैरे किंवा उन्हाने जी काही अगदी कोरडी होतात, तापलेली असतात, ते शांत होतील आणि चांगली मऊ राहतील. तर अशा प्रकारे मी झाडांना इथं पाणी घालते बाल्कनीमध्ये. बाल्कनीच्या झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर हॉलमध्ये विंडोमध्ये जे ठेवले होते ना मनी प्लांट, त्यांना देखील मी तर पाणी वगैरे दिलं आहे. आणि बाहेर बघा जाताना आपण ड्रेस किंवा मग साडी वगैरे वेअर करतो. घरात आल्यावर मात्र आपल्याला आपला कम्फर्ट झोन हवा असतो, तो म्हणजे मॅक्सी. तर आज माझ्या ह्या ब्लॉगमध्ये मी मॅक्सी घातलेलीच तुम्हाला दिसेल. आणि माझे जे ब्लॉग आहेत ना ते अगदी म्हणजे
खरेखुरे म्हणता येतील. कुठलंही बनावट नाही किंवा कुठलंही मी ॲक्टिंग वगैरे करत नाही किंवा कुठलंही काही असं वेगळं काही त्याच्यामध्ये दाखवत नाही, जे काही खूप खोटं खोटं असेल. जे रिअल आहे ते रिअल आहे आणि मी रिअलच दाखवत असते. जशा हाऊसवाईफ असतात ना, तशीच मी देखील हाऊसवाईफ आहे आणि तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. संध्याकाळ झाली होती म्हणून हॉलचे लाईट लावले, समर्थांना नमस्कार केला. थोडं काही विस्कटलेलं होतं माझ्या सोफ्याचे कवर वगैरे, ते मी इथं नीट करून घेते. तर ह्यावेळेस मी कवर नाही घातले, बेडशीट्स टाकले आहेत, कारण की गरम खूप होते सोफ्यावर आणि सोफ्याचे कवर देखील त्याचं जे मटेरियल आहे त्याने खूप खूप जास्त गरम होते. म्हणून मी छान अशा कॉटनच्या नवीन बेडशीट्स टाकून घेतल्या आहे सोफ्यावर, कारण मुलं वगैरे झोपत असतात तिथं. आणि आता किचनमध्ये आली आहे. किचनचा लाईट लावला. जेवण बनवायचं होतं, पण त्याआधी म्हटलं तुमच्यासोबत हे ब्रश मी शेअर करत आहे. छान अशा हा शेपचा हा ब्रश आहे. तर हे मी कपडे धुण्यासाठी आणलं आहे. कॉलर वगैरे आपल्याला घासावी लागते व्हाईट कपड्यांची. तर ह्याचा जो शेप आहे ना, मला खूप आवडला. हँडी आहे खूप चांगल्या प्रकारे आणि बघू शकतात घासायला देखील आपण व्यवस्थित पकडू शकतो. स्क्वेअर किंवा आयताकार ब्रश पकडायला खूप कधी कधी म्हणजे तो हातातून सरकून जातो आणि हातही दुखतात. तर हा बघू शकता त्याला छान असा कॉर्नर देखील आहे. कपड्यातले जे कॉर्नर असतात ना, ते देखील आपण छान असे घासू शकतात. कॉलरला पूर्ण ब्रश लावण्यापेक्षा त्या कॉर्नरने घासते तर चांगली निघेल. 89 रुपीजचा हा ब्रश आहे आणि खूप चांगला आहे, हँडी आहे. मला तर खूप आवडला आणि हा मी म्हणजे बाथरूमसाठी देखील यूज करू शकतो आपण, पण मी हा कपड्यांसाठी घेतला आहे. बाथरूममध्ये देखील अगदी कानेकोपरे छान घासू शकतो आपण त्या ब्रशने, पण बाथरूम घासण्यासाठी मी हा दुसरा ब्रश घेतला आहे. स्क्वेअरचा आहे हा, सॉरी आयताकार आहे आणि हा देखील खूप चांगला आहे. तर याचे जे ब्रशेस आहेत ना, ते खूप छान सॉफ्ट आहे. आधीचे जसे होते ना, ते असे खरखर आवाज करणारे होते आणि त्या आवाजानेच इरिटेट होतं कधी पण काही कापड वगैरे घासताना आणि त्याच्याने ते कडक असल्यामुळे कापड देखील खराब होतात. तर हे खूप छान आहे, सॉफ्ट आहेत आणि व्यवस्थित आहे. मला तर खूप आवडले. हा जो आहे माझ्या हातातला ब्रश, हा 70 रुपीजचा आहे. तर असे दोन्ही ब्रश मी आणले आहे. तर मला सेम ब्रश घ्यायचा होता, पण म्हटलं मग कन्फ्यूज झालं असतं कपड्यांना कोणता घेऊ किंवा म्हणजे फरशी घासायला कोणता घेऊ. तर मी असे वेगवेगळे आणले आहेत. तर हा जो आहे ना, हा फरशी घासण्यासाठी. बाथरूमची टाईल्स किंवा मग जी खालची फरशी असते ना, ती खराट्याने अगदी व्यवस्थित निघत नाही. रोज खराटा मी फिरवून घेते, पण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा ब्रशने छान घासून घेते आणि फरशी देखील घासण्यासाठी उत्तम आहे. क्वालिटी खूप छान आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत देखील हे शेअर करावं. बाहेर खूप ऊन तापत आहे आणि मी देखील आज अनुभवलं आहे, म्हणून समजू शकते की आता ऑफिसमधून येणारे सगळे किती अगदी तापलेले असतील सूर्यासारखे, कारण त्या सूर्याची गरमी ते सहन करून येतील. तर म्हटलं चला सगळ्यांसाठी ना झटपट लिंबू पाणी बनवते. तर हे बघू शकतात मी लिंबाच्या रसाचे आईस क्यूब करून ठेवले आहेत. मागे जळगावचा व्लॉग मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केला होता. बहिणीकडे भरपूर लिंबू होते, तिने लोणचं बनवलं होतं आणि काही लिंबू उरले देखील होते. तर मी घरी आणले होते त्याचा पूर्ण रस काढून घेतला आणि आईस ट्रेमध्ये लावून असे आईस क्यूब करून घेतले आणि हे जी एअरटाईट बॅग आहे यामध्ये ठेवून दिले होते, फ्रीझरमध्ये ठेवून दिले होते. आता मी पाणी घेतलं आहे साधंच माठाचं, त्यामध्ये 3-4 आईस क्यूब टाकत आहे. आपण हिशोबाने टाकायचं आहे, किती तुम्ही जणांचं बनवत आहे त्या हिशोबाने. आणि त्यानंतर मी साखर देखील बारीक करून ठेवते उन्हाळ्यामध्ये. पटकन लिंबू पाणी आपल्याला बनवायचं असेल किंवा कोणी पाहुणे आले, घाई असेल तर पटकन आपल्याला ही साखर वापरता येते. त्यांच्यासमोर मिक्सर लावण्याची गरज नाही किंवा मग जाड साखर विरघळत बसण्यापेक्षा ही बरी आहे. आणि त्यामध्ये मी लवंग देखील ठेवते, पण हो ही पण मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण बाहेर ठेवली म्हणजे मुंग्या लागतात. उन्हाळ्यामध्ये कुठेही थंडावा किंवा पाणी किंवा काही सांडलेलं असेल तिथं मुंग्या अगदी धावत पळत येतात. तर हे मुंग्या लागू नये म्हणून मी साखर देखील फ्रीजमध्ये ठेवलेली आहे, ठेवत असते आणि अगदी लगेचच ती विरघळून जाते. आणि मी परत ना हे पाणी माठातलं घेतलं होतं म्हणून आता त्यामध्ये आईस क्यूब टाकते, कारण ऐन वेळेवर जर तुम्ही पाणी नाही ठेवलं फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये तरी हे लिंबाचे रसाचे आईस क्यूब असतात किंवा पाण्याचे आपले आईस क्यूब असतात, ते टाकून पाणी अगदी गार होऊनच जातं, म्हणून तेही काही आपल्याला आता टेन्शन नाही. त्यानंतर थोडंसं मी काळं मीठ घालत आहे इथं. साध्या मिठापेक्षा लिंबू पाण्यामध्ये काळं मीठ खूप छान लागते.
आणि बघा अगदी माझं हे लिंबू पाणी रेडी झालं आहे. अगदी मी तर म्हणे 1 ते 2च मिनटं लागतं ह्या लिंबू पाणी बनवायला. अगदी झटपट बनते आणि बघू शकतात आणि टेस्टी देखील खूप होते. त्या जो लिंबाचा रस मी काढून ठेवला होता तो यामध्ये टाकला आहे, त्याचे क्यूब टाकले आहेत. त्याने काही फरक पडला नाही. फ्रेश लिंबाचा जसं सरबत होते, लिंबू पाणी होते, तसंच हे लिंबू पाणी झालेलं आहे. आणि मग सर्व करताना देखील आपण छान एखादी 1-2 आईस क्यूब टाकू शकतात आणि एन्जॉय करू शकतात. तर मला देखील एनर्जी हवी होती. आज जरा दमून आले होते, तर मी देखील छान थोडंसं लिंबू पाणी पिलं आणि बाकी घरच्यांसाठी परत फ्रीजमध्ये ठेवून दिलं. प्रियंका 1 तास आधीच भांडी वगैरे करून गेली होती, पण तरी त्याचं पाणी निथरण्यासाठी मी ते जे टब होता भांड्यांचा खाली ठेवून दिला. पाणी ओट्यावरचं काढून घेतलं आणि मी कप आणि ग्लास कधीच मी घासायला देत नाही. मी स्वतः घासून ठेवते किंवा मग जान्हवी असेल ना तर ती घासून ठेवते. आणि ही छोटीशी टोपली त्यासाठी मी वेगळी केली आहे. तिला देखील ना अधूनमधून अशी स्वच्छ करून घेते, कारण ओल्या टोपलीवर धूळ वगैरे बसत असते आणि त्यातच आपण कप आणि ग्लास ठेवतो, तर ती स्वच्छ देखील व्हायला पाहिजे. स्वच्छ घासून घेतली आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर मुलांना आज डाळ-भात खायचा होता, म्हणून म्हटलं चला डाळ-भात लावून देते. कुकर होईल तोपर्यंत मग मी संध्याकाळची दिवाबत्ती देखील करेल. तर डाळ संपली होती, छोट्या डब्यातली डाळ देखील मी काढून घेतली आणि आता डाळ तांदूळ धुवून असं छान मोठ्या कुकरमध्ये खणामध्ये लावून घेते. आणि माझा अवतार बघू शकतात, खूप गरम होते. केस वगैरे छान असा आंबाडा मी बांधून घेतला आहे. काहीच विचार केला नाही की कोणी काय म्हणेल. तर इथं बघा, इथं स्वयंपाक सुरू झाला आहे माझा. संध्याकाळी नेहमीप्रमाणे देवाजवळ दिवा, माठाजवळ, तुळशीजवळ आणि दाराबाहेर देखील मी दिवा लावला आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागले. डाळ भातासोबत वांग्याची भाजी करायची होती. सुकी भाजी तर ती आम्ही दोघांना होईल. मुलं तर फक्त डाळ भातच खाणार आहेत. तर मग फक्त थोडीशी भाजी मी बनवत आहे. त्यांना तिघांनाही वांगं अजिबात आवडत नाही आणि भाजी नकोच होती, तर म्हटलं चला दुसऱ्या भाजीचं मला टेन्शनच नाही. आणि आता तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, जे मी वहिनीकडे गेली होती ना ज्या कामासाठी, ते शेअर करते. तर बघा, हे काही जुने माझ्याकडे बेडशीट्स होत्या, काही टॉवेल होते. टॉवेल आतमध्ये टाकले आहेत, काही गाऊन होते म्हणजे मॅक्सी, त्याचे कापड आतमध्ये टाकले आहेत आणि वरून सुंदर अशी ही बेडशीट लावली आहे आणि असे हे पायपुसणे तयार केले आहेत. तर हे मला किचनमध्ये लागतात. किचनला मी असे शिवलेले पायपुसणे वापरते. रेडीमेड पायपुसणे मला त्रासदायक होतात. माझ्या तळपायांची स्किन खूप अगदी पातळ आहे आणि सॉफ्ट आहे. खूप जास्त मला त्रास होतो त्याचा. त्यामुळे मी असे कापडी पायपुसणे शिवून घेते वहिनीकडून. म्हणून एवढा म्हणजे पूर्ण थैलाभर मी कापड घेऊन गेले होते आणि काही साड्या देखील फॉरवर्डिंगला आणि ब्लाऊज शिवायला टाकले आणि येताना हे त्यांच्याकडून बसून शिवून घेतलं. असे पायपुसणे 5 पायपुसणे तयार झाले आहेत. तर हे कापडी पायपुसणे मला प्रचंड आवडतात, कारण माझ्या पायांना अगदी मऊसूद असतात ते. तर जो पायांचा त्रास आहे तो होत नाही. तर मला किचनमध्ये हेच पायपुसणे हवे असतात. रेडीमेड पायपुसणे मी बाथरूम टॉयलेटजवळ ठेवते किंवा दाराजवळ ठेवते, पण किचनमध्ये मात्र मला हेच आवडतात. आणि बघा, सुंदर बेडशीट लावली आहे वरतून आणि दुसऱ्या पायपुसण्याला गाऊनचं कापड लावलेलं आहे. तर दिसायला देखील छान आहे. आणि बघा, वहिनीच्या घरी गेल्यावर मी रिकामी हात येईल असं शक्यच नाही. त्याने दिलं आहे ढोकळ्याचं हे प्रीमिक्स. त्यांच्या घरी घरघंटी आहे, तर त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये असं हे प्रीमिक्स करून ठेवलं होतं आणि हे माझ्यासाठी देखील काढून ठेवलं होतं. तर मी गेली आणि लगेच माझ्या हातामध्ये हे दिलं. निघताना मी कधीच त्यांच्या घरून रिकामी हात येत नाही. एक आई कशी मुलीला प्रत्येक वेळेस काही ना काही देत असते, तशी ही माझी भावजई, माझी वहिनी मला काही ना काही देतच असते. अशी आहे माझी गोड भावजई. तर चला, माझं स्वयंपाक देखील आता इथं मी कंप्लीट केलेला आहे. डाळ, भात, वांग्याची भाजी, चपाती आणि व्हिडिओ देखील इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. चला मग भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.